नमस्कार. शिंगे रंगवेली बाशिंगे बांधली चढविल्या झुली ऐनी दार. ही आपण कविता वाचली होती, ऐकली होती लहानपणी. आणि कशा करता होती ती? अर्थातच बैल पोळा या सणाकरता. तुम्हाला माहिती असेलच की श्रावणातील अमावास्या ही पोळा म्हणून देखील साजरी केली जाते. महत्त्व आहे पिठोरी अमावास्या, बैलपोळा अमावास्या. पोळा म्हणजे काय? तर अर्थातच जे आपले शेतकरी बांधव आहेत, जे बैलांचा आणि गायींचा आपल्या शेताच्या मशागतीकरता उपयोग करतात, कामाकरता उपयोग करतात, त्यांच्याविषयी एक कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. अर्थात त्या दिवशी बैलांना सजवलं जातं, त्यांच्यावरती रेशमी वस्त्र परिधान केलं जातं, त्याला आपण सादर म्हणतो, आणि त्याची शिंगं रंगली जातात. त्यांना देखील गोडाचे पदार्थ खायला घालतात आणि सगळे कुटुंब त्या बैलांची पूजा करून प्रार्थना करतात की येणारा सुगीचा सण हा सण म्हणून होऊ दे, आमच्या शेतामध्ये बरकत येऊ दे. आणि अर्थातच एक अन्न वस्त्र निवाऱ्याचं जे त्यांचं स्तोत्र आहे, साधन आहे, त्यामध्ये या बैलांच्या परिश्रमांचा उपयोग करून जे पीक पिकवलं आहे त्यामध्ये समाधान मिळू दे. महाराष्ट्रामध्ये पोळा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, गावोगावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये. अर्थातच यामागचा उद्देश मी जसं म्हटलं, कृतज्ञता. मला वाटतं भारतीय संस्कृतीचा एक मोठा गुणविशेष आहे की कृतज्ञता व्यक्त करणं, ज्याला आपण म्हणतो ग्रॅटिट्यूड. आणि हा सण त्या निरागस अशा प्राण्यांकरता ज्यांनी शेतीकरता मेहनत केली आहे त्यांकरता आपण साजरा करतो. बैलपोळ्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि अर्थातच त्यांचे उपकार आपण कधी विसरणार नाहीत, ही अपेक्षा आणि इच्छा आणि आशा. विनय.